पेन्शन शब्द ऐकल्यानंतर विचार करायला हवा नक्की. काय नियोजन केलंय? आपलं वय काय आहे आता? आपण करतोय काय? आपली रिटायरमेंट समोर आली आहे. नवे-नवे रिटायरमेंटचे पैसे आपल्यासोबत आले. छान असा प्रोग्राम केला हो. अगदी सगळ्यांना बोलवलं. नातेवाईक आले, मित्रपरिवार आला, जे ऑफिसमध्ये वर्क केलं, सगळी सेवा दिली आयुष्यभराची, तो सगळा मित्रपरिवार होता. आणि ह्या सगळ्यांच्या सोबत बँकेवाला पण आला, पोस्टवाला पण आला, एजंट पण आला आणि सगळ्यांनी काय सांगितलं, आता कसं पैसे मिळालेत ना, मग पेन्शनचं प्लॅनिंग करायला हवं. काय केलं मग आपण? जे ट्रॅडिशनली चालत आलंय ना, तेच आज आपण करतोय. विचारच करत नाही महागाई काय चालली आहे, टॅक्सेशन काय चाललंय, आपले भविष्यातले खर्च काय आहेत, आपल्याला स्टेबल इन्कम कुठनं मिळू शकतं. हं? तर मित्रांनो, अतिशय सिरियस विषय आहे. भारत आपण युवकांचा देश म्हणतो, त्याचसोबत भारत हा गेल्या काही वर्षापासून म्हाताऱ्यांचा देश झाला आहे. थोडंसं आपल्याला ऐकायला जड वाटेल, परंतु ही ग्राउंड रियालिटी आहे. आणि कष्टाने कमवलेल्या पैशाची जी काही पुंजी आपल्यासोबत येते, ही पुंजी आपण अशा अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये, उदाहरणार्थ बँक असेल, पेन्शन प्लॅन असतील, पॉलिसी असेल किंवा अजून काही तत्सम लोकल लेवलच्या बँका असतील, त्या ठिकाणी आपण गुंतवणूक करतोय. कुठेही सिक्युरिटीचा विचार करत नाही. तर मित्रांनो, म्युच्युअल फंड हा आपल्यासाठी पेन्शनसाठी सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनद्वारे अतिशय उत्तम असा पर्याय आहे, तर ज्या ठिकाणी आपल्याला एक सेपर साईडने इन्कम जनरेट होतं, आपली जी मुद्दल आहे तिच्यामध्ये पण ग्रोथ होते आणि दर महिन्याला आपल्याला ठराविक रक्कमही प्राप्त होते. अगदी ह्याच प्लॅनची माहिती घ्यायची असेल तर आपल्या श्रीवेलला नक्की भेट द्या. बाहेरच्या मायाजाळात गुंतू नका. घर, गाडी, शेती, सोनं याच्यामध्ये कुठे अडकून पडू नका. कारण रिटायरमेंटचं आयुष्य हे आपल्याला आरोग्यदायी संपन्न जगायचंय, अतिशय हेल्दी जगायचंय. तर नक्कीच पेन्शन बाबत आम्हाला नक्की भेटा. थँक्यू सो मच.